महत्वाचं म्हणजे मी ठाकरे साहेबांचा आदर करतो. त्यांच्या खालच्या नेत्यांचा मी अजिबात आदर करत नाही. पहिली महत्वाची गोष्ट. जे 21 पासून आंदोलनं चालू होती, ती नोकऱ्यांसाठी पण होती, प्रशिक्षणासाठी होती, जी पाटील साहेबांच्या नामांतराबद्दल होती. मग गजानन काले आता ते भेटी घालतोय, JMD ना भेटतोय, आता भेटायला पुन्हा एअरपोर्टला येणार आहेत. संदेश ठाकूर यांना बाकीची त्यांची मंडळी. मग एवढे दिवस का झोपा काढत होतं का? एवढे दिवस काय करत होतं? आता हे सांगता पत्र द्यायला येतोय. जेवढा आंदोलन होतं आंदोलन कधी भाग दिला आणि स्थानिकांचा मुद्दा त्याही मुद्दा घेतला. मराठी माणसाला नोकरी भेटते का? कुठला मराठी? महाराष्ट्राचा अभिमान आम्हालाही आहे, महाराष्ट्राचा अभिमान आम्हालाही. पहिले मराठीची व्याख्या अशी आहे, स्थानिक मराठी. स्थानिक मराठीला पहिले जॉबला लागू द्या. आणि इथे महत्वाचं म्हणजे तुम्ही कमिटी इथं माहिती आहे, 4 जिल्ह्याला 27 कमिटी माहिती आहे का? इथे कमिटी आहे, कार्यरत आहे. 27 कमिटीला विचारा इथले स्थानिक लागतात जॉबला का नाही. आता 950 पर्यंत स्किल अनस्किलची भरती झालेली आहे. अजूनपर्यंत पुढच्या टीम आता 3-4 अजून जातील टीम भरतीमध्ये. पहिल्या फेजमध्ये ट्रेनिंग बहुतांश चालू आहे. चांगला कॉन्टॅक्ट कंपनीशी प्रत्येक 6-7 कंपनीशी कॉन्टॅक्टही चांगला आहे अजूनपर्यंत आहे. जेव्हा आम्हाला गरज भासेल ना का इथे आता कंपनी उलाढाल चालू आहे, आपल्याला दुर्लक्ष करतात, त्यावेळेला आम्ही समोरून सांगू सगळ्यांना का आंदोलनाची गरज भासेल. तोपर्यंत स्थानिकांचा पुलका घेऊन येते, ठेके घ्यावाला येऊ नका तुम्ही. इथं स्थानिकांचा पुलका घेऊन स्थानिकांचा पुलका आज का आला? एअरपोर्ट चालू झालाय, कामं चालू झाले, टेंडर भेटतील का, तुम्हाला कुठल्या युनियन स्थापन करायचे याच्यासाठी स्थानिकांचा पुलका येतोय का? याच्या आधी पण आपण त्यांचे बॅनर उतरवले युनियनचे. त्याच्यासाठी तुम्ही येऊ नका. याच्यासाठी आम्ही आज CP पत्र देणार आहोत, DCP पत्र देणार आहोत. आम्ही 9 तारखेला आम्ही 27 कमिटी तिथं राहणार आहोत. तर मनसेचे जे कार्यकर्ते आहेत, आताचे कार्यकर्ते, त्यांचा एकच स्वार्थ आहे का ठेका मिळवणे, दुसरा काही नाही.